अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, आज 28 ऑगस्ट. माणसाने चांगले बोलावे, चांगले दिसावे, चांगले असावे, हे आहे आजचे सद्गुरू यशवंत बाबा यांचे सुवचन. प्रस्तुतच्या उपदेशपर वाक्यामध्ये सामान्यपणे सर्वजण जो उपदेश करतात तोच उपदेश श्री महाराजांनी केलेला. मात्र तोच उपदेश ज्यावेळी श्री महाराजांच्या मुखातून आपण ऐकतो त्यावेळी त्याला एक अधिकार प्राप्त झालेला असतो. कारण महाराज जसे वागले तसे त्यांनी वर्तविले आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. त्यामुळे त्यांच्या शब्दांना अधिकार प्राप्त झालेला असतो. शिवाय कोण बोलतो आहे यावरून शब्दाचा अर्थ व त्याची किंमत स्पष्ट होत असते. जे वाक्य सामान्य नागरिक बोलतो तेच वाक्य पंतप्रधानांनी म्हटल्यावर त्याला एक अधिकार प्राप्त झालेला असतो. त्याप्रमाणे चटकन कार्यवाही सुरू होते. संतांचे शब्द आपला मेंदू ताळ्यावर आणण्याचे कार्य करतात. चांगले दिसावे, चांगले वागावे म्हणजे देवाकडे जाताना उगीच आपली फाटकी कपडे घालून आपल्या दारिद्र्याचे प्रदर्शन करू नये. देवाने काय विचार करावा याला फाटकी कपडे घालायला आवडते आहे, तसाच आशीर्वाद देऊया. असे झाले तर तुम्हाला आवडेल का? पैसा द्रव्य यावर आपले प्रेम एवढे असते, त्यात अधिक कसे होईल यासाठी तर आपण देवाकडे जातो. दुःख कोणालाच नको असते, सुख मात्र सर्वांना हवे असते आणि सर्वांनाच वाटत असते पैशाने सुख प्राप्ती होते. पण हा वेडा विचार आहे हे संत आपल्याला सांगतात. शाश्वत आनंद कशात आहे याची जाणीव संत करून देतात. पैशाने गाडी घ्याल, माडी बांधाल, मात्र त्यामुळे सुखप्राप्ती होईलच असे नाही. अपघात होण्याची शक्यता असते. खूप सोन्याची सुरी आहे म्हणून काय उरात मारून घ्यायची? पैसा म्हणजे सोन्याची सुरी होय, हे सर्वात महत्वाचे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. याचे उत्तर एकच, जगात संत सुखी आहेत, जगात श्री गुरु सुखी आहेत. कारण ते आनंद निर्मितीचे केंद्र असतात. आपण पाहुण्यांच्याकडे गेल्यावर जसा आपल्याला चहा मिळतो तसे आपण संतांच्याकडे गेल्यावर आपल्याला आनंद प्राप्त होत असतो. हा आनंद शाश्वत आनंद असतो. यासाठी चांगले बोलावे म्हणजे जिभेचे कार्य हेच आहे की जिव्हा केवळ प्रभुनाम घेत राहावी. एवढासा हा छोटासा लहानसा मांसाचा गोळा दिसतो, मात्र कीर्तीने महान. हिच्यामुळे हृदये कापली जातात, सत्ता पालट होतो, प्रेमाचा प्रसार होतो. या जिभेचा कसा उपयोग करून घ्यायचा तो ज्याचा त्याने ठरवायचा आहे. या जिभेमुळे बंधनही पडते किंवा मोक्ष सुद्धा प्राप्त होतो. या जिभेला असत्य बोलण्याची सवय असते, ती प्रथम सोडावी. कठोर बोलण्याची सवय असते, ती सोडावी. कठोर बोलून अनेकाची हृदये दुखविली जातात. प्रिय बोलावे मात्र सत्य बोलावे हे तिला समजून सांगावे. एक मुलगा आपल्या आई शेजारी बसला होता. त्याला विचारले, बाळा, ही बाई तुझी कोण आहे? तो म्हणाला, ही माझ्या बापाची बायको आहे. तो सत्य बोलला पण प्रिय बोलला नाही. काही जणांना कायम घाणेरडे बोलण्याची सवय असते, काहींना कायम तिरपे बोलण्याची सवय असते. या सवयी सोडून देणे गरजेचे आहे. त्यामुळे मोक्ष 4 कोस दूर राहतो. म्हणजे हानी होते ती आपलीच होते ना. म्हणून जिभेने नाम घ्यावे, हाताने सत्कर्म करावे, पायाने धावा ऐकून धावत जावे, मनाने परमेश्वराच्या चरणाची ओढ घ्यावी, हृदयामध्ये जीवाची व शिवाची गाठ पडावी म्हणून ओढ असावी. देह देवासाठी अर्पण करावा. वरील उद्देश
याप्रमाणे वागणे आपले अंतिम कल्याण करेल, यात शंका नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो.